सचिन बंडगर नावाचा त्याचाच एक कार्यकर्ता, आमचा ओबीसी भाऊ, धनगर समाजातील एक घटक, हा धनगर समाजाच्या आरक्षणाचा लढा लढतोय म्हणून 5 वर्ष त्यासोबत निशुल्क ड्रायव्हिंग करत होता. आणि या हाक्यानी आमिष दिलं होतं की मी तुझ्या पत्नीला नोकरीवर लावून देणार. त्यांच्याकडून त्यांनी आर्थिक व्यवहार पण केला हाक्यानी. आणि हे मी नाही सांगत, हे हाक्यासोबतच राहणाऱ्या सचिन बंडगरांनी काही मिनिटांपूर्वी मीडियाला सांगितलेलं आहे. त्यामुळे ओबीसीच्या टाळूवरचं लोणी खाणारा हा किती दळभद्री आणि किती नालायक असावा, हा किती नकली असावा, किती बदमाश असावा, हे सिद्ध परत एकदा झालंय. त्यामुळे हाक्याकडून त्या गरीब ड्रायव्हरचे पैसे तर आम्ही वसूलच करू, पण त्याला मी 12-24 तासाचा अल्टिमेटम दिला होता माफी मागण्याचा. त्याला अजूनही त्याबाबत पश्चाताप नाही किंवा त्याला थोडीही लाज वाटत नाही. मात्र मी परत तुमच्या चॅनलवर सांगतो, त्याचे नकली धंदे, ते ओबीसीला लुटून केलेलं त्यानं आर्थिक व्यवहार, विधानसभेच्या वेळी केलेले वेगवेगळ्या मतदारसंघातल्या तोडपाण्या, मागासवर्गीय आयोगाचं घेतलेलं आर्थिक व्यवहार करून पद, आणि नकली मिळवलेली प्राध्यापकाची डिग्री, आणि ओबीसी मराठा समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याकरता केलेले प्रयत्न, ह्या सगळ्याची जंत्री आमच्यासोबत माझ्याजवळ आहे. हा भुंकला कुत्रा की मी दुसऱ्याच मिनिटाला सांगेल, यांनी अजूनही माफी मागितली नाही. त्याच्यामुळे हा किती, त्याची अवकात काय आहे हे महाराष्ट्राला दिसली. आणि त्याच्या ड्रायव्हरनी त्याची अवकात दाखवलेली आहे. त्याच्या ड्रायव्हरच्या परिवाराला, भावाला आणि त्यांच्या पत्नीला धमक्या देण्याचं हा काम करतोय. हनुमंत म्हणून त्यांचं एक सहकारी आहे, त्यांना पण धमक्या देण्याचं काम करतोय. मी तुम्हाला सांगतो, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. महाराष्ट्रातली सामाजिक चळवळ त्यांच्या सोबत आहे, अख्खी भीम संघटना त्याच्या सोबत आहे. सचिन बंडगरच्या केसाला जरी धक्का लागला, तर हाक्याचे नकली केस त्याच्याच हातात देऊ आणि त्याच्याच घशात त्याचे दात घालू, एवढं मात्र त्यांनी ध्यानात ठेवावं. कोणीतरी काहीतरी कंड्या पिकवतं आणि तशाच चर्चा मीडियामध्ये चालतात. मी स्वतः काल सह्याद्रीला होतो आणि त्या ठिकाणी स्वतः प्रताप सरनाईक साहेबांसोबत भेटलो. कॅबिनेटच्या पूर्वी प्री कॅबिनेट झाली, कॅबिनेट संपली, कॅबिनेट संपल्यावर संध्याकाळी ह्या बातम्या आल्या. तोपर्यंत शिंदे साहेबांचे खंदे समर्थक आणि राज्याचे परिवहन मंत्री स्वतः सरनाईक साहेबांनी सांगितलं की अशी कुठलीही चर्चा झालेली नाही, कोणीही अजितदादांच्या निधी वाटपावर काय म्हणतात त्याला नाराजी व्यक्त केलेली नाही. अजितदादा समान न्याय देणारे नेते आहेत. ज्याला जो जसा काही रेशो त्यांच्यावर ठरतो तशा पद्धतीनं निधी वाटप होतो त्या त्या खात्याचा. त्याच्यामुळे असं कोणीतरी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, याला कुठलाही आधार नाही. आणि दादांवर कुठलाही आमदार नाराज व्हायला तो काही हाक्या नाही.